मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 28 तारखेला अजयदादांचा विमान अपघात झाला. 28 जानेवारी 2026. तर ते सकाळी मुंबईहून विमानाने 8:10 मुंबईहून निघाले होते. लेअरजेट 45 XR विमानाचे बारामतीकडे उड्डाण झाले होते. त्या विमानामध्ये 5 जण होते. त्यामध्ये अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि विमानाचे कॅप्टन सुमित कुमार कपूर, मुख्य वैमानिक होते ते कॅप्टन शांभवी पाठक, सहवैमानिक, आणि पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट. असे 5 जण विमानामध्ये होते. तर विमान हे बारामतीकडे निघाले होते, त्यांच्या गावाकडे, अजितदादा पवार साहेबांच्या. विमान मुंबईहून 8:10 निघालं होतं आणि ते सकाळी 8:40 बारामती विमानतळाजवळ पोहोचलं होतं. पण विमानामध्ये बहुतेक तांत्रिक काहीतरी बिघाड झाला आणि सकाळी 8:46 तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील विमानतळाजवळील गोजूबाबी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजितदादा पवारसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मित्रांनो, महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ असा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि एका युगाचा अंत झाला. पवार यांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून एका अत्यंत शिस्तप्रिय आणि लोकप्रिय नेत्यासह कणखर प्रशासकाला मुकल्याची भावना महाराष्ट्रात व्यक्त होत आहे. बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न सुरू असताना विमानाला आग लागून ते कोसळले आणि त्यात अजित पवारसह 5 जण मृत्यू पडले. हा अपघात इतका भीषण होता की त्याची दृश्य पाहणाऱ्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 ला झाला. तर मित्रांनो, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या CCTV फुटेजमध्ये हा स्फोट किती मोठा होता ते दिसून येते. बुधवार 28 जानेवारी रोजी सकाळी 8:46 हा भीषण अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी विमानाचा मोठा स्फोट झाला होता
आगीचे आणि धुराचे लोट परिसरात पसरले होते. जवळच असलेल्या एका CCTVमध्ये हा अपघात रेकॉर्ड झाला. विमान बारामतीमध्ये लँड करत असतानाच हा अपघात झाला आणि क्षणार्धात विमानाने पेट घेतला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या परिसरामध्ये जाऊन पडले. मोठा आवाज झाल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून अजित, आशाताई अनंतराव पवार यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवराळे या गावी झाला. मूळचे पुणे जिल्ह्यातलं बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील असलेल्या अजितदादांनी B.Com पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या पवार कुटुंबात समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. पुढे त्यांनी सुनेत्र पवार यांच्याशी विवाह केला. पार्थ आणि जय ही 2 त्यांना मुले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात 1951 मध्ये झाली. त्यांनी जून 1951 ते सप्टेंबर 1991 या अल्प कालावधीसाठी लोकसभा सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी राजकारणावर लक्ष केंद्रित केले आणि 1951 पासून सलग आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. अजित पवारांनी 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर असे राजकारणातील दादा माणूस आपल्यातून निघून गेलेत. एक वादळ शांत झालं. अजितदादांनी राज्य शासनात विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. अजितदादांची मते पटोत ना पटो, त्यांचे वागणे आवडो ना आवडो, पण एक गोष्ट सारेच जण मान्य करतील आणि ते म्हणजे अजितदादा सतत झपाटल्याप्रमाणे काम करणारे होते. एखादे काम शक्य असेल तरच ते म्हणणार, अन्यथा हे काम शक्य नाही असे समोरच्या व्यक्तीला सांगणार. हा स्पष्ट वक्तेपणामुळेच अजित पवार हे महाराष्ट्राचे अजितदादा बनले. म्हणूनच त्यांच्या अकाली व अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्र हळहळला, शोकाकुल झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावातच होते. तर मित्रांनो, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. धन्यवाद.